नमस्कार. आता लवकरच संक्रांतीचा सण येत आहे. या सणासाठी आपण काय दान करू शकतो हे आज आपण पाहूया. मकर संक्रांतीला या 10 वस्तूंचं दान केल्यानं आपल्यात सुख समृद्धी आणि धनलाभ वाढतो. मकर संक्रांतीच्या सणाला तुम्ही तांदूळ, काळी उडीद खिचडी दान करू शकता. अशा दानामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमचा सुख समृद्धी लाभते. दुसरं म्हणजे मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या तिळापासून बनवलेल्या वस्तू दान केल्याने भगवान सूर्यदेव, भगवान विष्णूजी, शनिदेव प्रसन्न होतात. ज्योतिषशास्त्रानुसार काळे तीळ दान केल्याने तुमचे अशुभ सगळं जे काही आहे ते सगळं दूर होत जातं. तिसरं म्हणजे मकर संक्रांतीला गुळाचं दान केल्याने गुरुदेव, शुक्रदेव आणि शनिदेव हे तिन्ही ग्रह प्रसन्न होतात. मकर संक्रांतीच्या सणाला मिठाचं दान केल्यानं घरातील नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते. मकर संक्रांतीच्या सणाला शनी आणि राहूचे दोष दूर करण्यासाठी लोकरीचे कपडे पण दान करतात. मकर संक्रांतीच्या शुभेच्छांसाठी देशी तुपापासून बनलेल्या पदार्थांचं दान करावं. मकर संक्रांतीच्या दिवशी शनिदेवांच्या मंदिरात तेल अर्पण करणं खूपच शुभ आहे. यामुळे आपल्याला सुख समृद्धी येते. मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान केल्याने सर्व प्रकारचे शनिदोष आणि राहुदोष दूर होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी गरिबांना रेवडी, शेंगदाणे खाऊ घातल्याने आपल्याला सौभाग्य प्राप्त होतं. तर मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान केल्यानंतर एखाद्या गरीब व्यक्तीला अन्नदान केल्याने किंवा धनदान केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी राहते. तर ह्यातलं जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता आणि तुमचं आयुष्य, तुमचं घर सुखासमाधानाने भरून जाऊ शकतं. स्वामी समर्थ.